एबीपी माझानं बातमी दाखवल्याच्या नंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश. संभाजीनगर मारहाण प्रकरणामधील दोषींवरती कडक कारवाई करण्याचा इशारा. फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणी आज राज्यभरातल्या डॉक्टरांच्या विविध संघटनांचं काम बंद आंदोलन. माड, आयएमए, अस्मी माड या संघटनांचे डॉक्टर होणार आंदोलनामध्ये सहभागी. खासदार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे फलटणमध्ये दाखल. एसआयटीची स्थापना केलेली नाही, अंधारेंचा आरोप. तर सुळेंनी घेतली पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट. षडयंत्रामध्ये माझा सहभाग असेल तर माझं नाव घेऊनच दाखवा. मी 77 वर्षांचा तुरुंगात टाका, तिथून थर्ड लावेत. फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येच्या प्रकरणावरून रामराजे नाईक निंबाळकर यांचा इशारा. बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांच्या मुंबईमधल्या बैठकीतली इनसाइड स्टोरी माझावर. बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे चिडचिड करत होते. रविकांत तुपकरांची माहिती. 30 जूनच्या आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय मान्य नाही, केलं स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता. अनौपचारिक गप्पांमध्ये बावनकुळेंचे संकेत. अनिल अंबानींना ईडीचा दणका. अंबानी समूहाची 3084 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त. 31 ऑक्टोबर 2025ला पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत कारवाई. पाली हिलवरल्या घरावरती देखील ईडीची टाच. 2 बसच्या अपघातामध्ये तब्बल 32 जण ठार. तेलंगणामध्ये बस आणि डप्परच्या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू. तर काल राजस्थानमध्ये यात्रेकरूंच्या बस अपघातामध्ये 15 जण मृत्युमुखी. महिला वनडे विश्वचषकामध्ये भारतीय संघानं इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेला हरवून हरमनप्रीतच्या टीम इंडियानं वनडे विश्वचषकावरती नाव कोरलं. कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न साकार. आणि महिला क्रिकेट विश्वचषकावरती नाव कोरल्यानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा. विजेत्या भारतीय संघाला 51 कोटींचं बक्षीस जाहीर. आयसीसी कडूनही 40 कोटींचं इनाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.